महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवानेतिर्मतिर्मम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राजाधिराज रामचंद्र महाराज की, संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव। कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे रामकृष्ण हरीचा सुंदर असा गोड जय घोष करूया। सा ग म ग रे सा ग म ग म ग रे सा सा नि परन्य सा ग रे सा ग म ग प म ग ग म प नि 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 द प म ध प म ग म प नि सा सा नि ध प म ग रे सा। हरे राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण। धिन धिन ता धिन त्रक धिन ता गिद धिन हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण। क्या बात। गोवर्धन धारा गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन धरा गोवर्धन धर गोपालन रथ गोकुल संकट हारी हारी गोकुल संकट हारी हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय। शरणागत दीना चरणीने शरणागत दीना 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 चरणीने शरणागत दीना चरणीने करुणा हो दृष्टि निहारी हारी करुणा हो दृष्टि निहारी हरि
हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय 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 राम राम शरणागत दीना चरणीने शरणागत दीना चरणीने करुणा हो दृष्टीने हारी हारी करुणा हो दृष्टीने हारी हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण नि द प द प म प म ग म ग रे ग रे सा ग ग रे म म ग प प म ध द प नि ग म प नि नि सा नि नि ध ध नि नि सा ध नि नि सा ध नि नि सा 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 नि 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 ध ध द प प सा 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 नि 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 ध ध द प प प म म ग ग ग रे रे सा ग ग रे म म ग प प म ध द प नि ग म प नि सा शरणागत दीना चरणीने शरणागत दीना चरणीने करुणा हो दृष्टीने हारी हारी करुणा हो दृष्टीने हारी हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि राम कृष्ण सद्गुरु गजानन महाराज की सियावर रामचंद्र भगवान कोणी वाजवे कीर्तनाच्या परंपरेत सुंदर सुंदर गाणी असतात. ये सद्गुरु राया बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. आमच्या आजोबांच्या परंपरेमध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराजांचं गोड असं कृष्णाष्टक आपण मराठीतले गाणे ऐकतो, हिंदीतले ऐकतो, पण संस्कृतचं गाणं ऐकायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट असते. म्हणून आमचे आजोबा कृष्णाष्टक कीर्तनाच्या पंचपदीत गायचे. ते आपण छोटंसं ऐकूया. सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं सदैव पाद पंकजं मदीय मान सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं. क्या बात है, वाह. दैव पाद पंकजं मदीय मानसे निजं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं. दधानमुत्तमालकं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं. गोपनागरं नवीन गोपनागरं नवीन केलिलंपटं नवीन गोपनागरं नवीन केलिलंपटं नमामि मेघसुन्दरं ललित प्रभाल सत्पटं सदैव पाद पंकजं मदीय मानसे निजं सदैव पाद मदीय मानसे निजं. गोपाल कृष्ण महाराज की जय.
अजून एक छोटस छानसं पद ऐकायचंय पंचपदीत आपल्याला. मम्मांची फरमाईश आहे. आता गप्पा करताना एक छानसा विषय आला. आत्ता माझे गेले 10 दिवस उज्जैनला महाकालेश्वराच्या समोर कीर्तन सुरू आहे महाशिवरात्री उत्सवानिमित्त. काकांची आणि महाराजांची आज्ञा झाली की गोपाळकाल्याचं कीर्तन इथे सेवा तुम्हाला द्यायची. म्हटलं कसं जमतं, पण गजानन महाराजांनी बरोबर जमवून आणलं. वेळेची गणित सगळं जमलं. पण विषय निघाला महाकाल वंदनेचा. आमचे गुरु परमवंदनीय पंडित श्रीधरजी व्यास ते तिथे संगत करायला आहेत सोबत. तर मम्मा म्हणाल्या की महाराजांना महाकाल वंदना ऐकवा. तर आपण ऐकूया महाकाल वंदना. आपण सगळे इंदोरकर म्हणजे भगवान महाकालेश्वराचे ही भक्त आहात. सारे ग प ध सा ध प ग रे सारे ध सा आ धे रे ध रा. जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय जय भोले. जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय जय भोले. पद सारे गा रे ग रे सारे सारे साध सा. पद सारे गा रे ग रे सारे सारे साध सा. गा गा रे सारे रे साध सा साध पग रे सा. सारे ग पद सा पद सा सा. सारे ग पद सा पद सा सा. सारे ग पद सा पद सा. जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय जय भोले. पंडित श्रीधरजी व्यास के शिष्य आए हैं परम आदरणीय मेहता जी. हाँ चलो आइए थोड़ा सा सुन लो. अखिलेश्वर जय विश्वेश्वर जय अखिलेश्वर जय विश्वेश्वर. उमापति जय जय हो उमापति जय जय. जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय जय बोलो. जय महाकाल जय महाकाल जय जय जय. पद सारे गा रे गा रे सारे सारे साध सा. गा गा रे सारे रे साध सा साध पग रे सा. सारे ग पद सा पद सा सा. सारे ग पद सा पद सा सा. सारे ग पद सा पद सा. ओम डिमिक डिमि डमरू बाजे विराजे. ओम डिमिक डिमि डमरू बाजे उज्जैनी महाकाल विराजे. ओम डिमिक डिमि डमरू बाजे उज्जैनी महाकाल विराजे. त्रिमित त्रिमित त्रिमि मृदंग बाजे. ओम डिमिक डिमि डमरू बाजे त्रिमित त्रिमित त्रिमि मृदंग बाजे. शीश चंद्र गल व्याल विराजे. उमा सभा हरि सब सुख साजे. कर त्रिशूल डमरूली कर त्रिशूल डमरू लिए नाचे. महाकाल क्षिप्रे जय महाकाल क्षिप्रे जय महाकाल क्षिप्रे जय महाकाल. जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय 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 जय. भगवान भोलेनाथ की जय.
सा मा मा पा मा प म प ध प म रे सा सा मा मा प मा प म प ध प म प ध नि ध प म प ध प म रे सा गोकुळीच्या सुखा अंत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नारी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गुढ्या तोरणे करीती कथा आणि गाणे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा पार नाही लेखा हो पार नाही लेखा नादिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दिन दादा तुंद्रे दानी नादिर दिर दानी तदान तोम तनना तदारे दानी दिन दादा तुंद्रे दानी नादिर दिर दा तदानी दिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दिन दारा तुंद्रे दानी ना दिर दिर दानी तदा तोम तनना तदारे दानी दिन दारा तुंद्रे दानी ना दिर दिर दानी तदानी तोम ना दिर दिर दानी तदानी तोम दानी तोम दानी तोम दानी तोम दानी तदानी तोम नादिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दिन दारा तुंद्रे दानी नादिर दिर दानी तदानी तोम तराणा नावाचा हा गोड प्रकार आहे म्हणजे निरर्थक शब्दांचं गाणं निरर्थक शब्दांच्या गाण्याने जीवनाला अर्थ प्राप्त करून घेणं आणि परमेश्वराच्या भगवंताच्या संतांच्या चरणी असं गाणं समर्पित करणं आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून घेणं त्याला म्हणतात तराणा तोम दानी तोम तन तोम तन तोम तन दिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दिन दारा तुंद्रे दानी ना दिर दिर दानी तदा तोम तोम दाना तोम तोम दाना दिन दाना दी दिर 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 दिन दिन दाना दिन दाना दिन दाना दिन तदेरे तानुम तान देरे उदेन तन तदेरे तानुम तान देरे उदेन तन तदे तानुम तान तदरे दानी dim dim
नादीम नादीम तारे दानी दीम दीम नादीम नादीम तदारे तारे दानी तदारे तारे दानी नादिर दिर दा तदानी तोम तनना तदारे दानी दीम दारा तोंद्रे दानी नादिर दिर दानी तदानी तोम नादिर दिर दानी तदानी तोम तनाना तोम तनाना तोम नादिर दिर दानी तदानी नादिर दिर दानी तदानी नादिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दीम दारा तोंद्रे दानी नादिर दिर दानी तदानी तोम ओदेन तन तदेरे तानुम तान देरे तान दिरि तान दिरि तान दिरि तान दिरि तानुम तान दिरि तान दिरि तान दिरि तान दिरि तान दिरि दिन तान ना दिन तान ना 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 दिन उदेन तन तदेरे तानुम तान दिरि उदेन तन तदेरे तानुम तान तानि दिन तायम नादी नादी तदारे तारे दारे तदारे तारे दारे नादिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दीम दारा तोंद्रे दानी नादिर दिर दानी तदानी नादिर दिर दानी तदानी नादिर दिर दानी तदानी तोम तनना तदारे दानी दीम दारा तोंद्रे दान सद्गुरुनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय. हा तराणा म्हणजे परीक्षा असते. गाणाऱ्याची ही परीक्षा, पेटीवादकाची परीक्षा, तबलावादकाची ही परीक्षा आणि विशेष म्हणजे ऐकणाऱ्यांची परीक्षा. ते श्वास रोखून ऐकत असतात. कुठे यांची किती धावपळ चाललेली आहे, पण मजा मोठी आहे, आनंद मोठा असतो. 2 क्षण भजन करूया आणि निरूपणाला प्रारंभ करू. गजानना बोला गजानना रे गजानना शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना हो शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना गजानना हो गजानना 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 हो गजानना शेगावीच्या गजानना बोला सद्गुरुराया गजानना बोला सद्गुरुराया गजानना कृपा करा हो गजानना कृपा करा हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना सद्गुरुराया गजानना कीर्तनिया वे गजानना बोला कीर्तनिया वे गजानना गजानना हो गजानना सद्गुरुराया गजानना हो गजानना हो गजानना सद्गुरुराया गजानना बोला सद्गुरुराया गजानना बोला सद्गुरुराया गजानना गजानना रे गजानना शेगावीच्या गजानना बोला संत श्रेष्ठ गजानन महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्वंद्य तुकाराम महाराज त्यांच्या गोड
अभंगाच्या वाणीतून तुम्हा आम्हा भक्तजनांना जीवनासाठी मार्गदर्शन करत असतात. आणि संतांचे बोल, संतांचे वचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणजे आम्ही कोण? पोस्टमन. आम्ही काही फार मोठे नाही. आमच्या पदरी आहेच काय हो? आम्हाला पदरच नाही. पदर तुम्हाला. आमच्या पदरी काहीच नाही. जे आहे ते संतांचं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. संतांची भाषा अत्यंत गोड आहे, सोपी आहे. कारण संत आहेत ते. विद्वान जे असतात त्यांची भाषा मोठी कठीण असते. सांगतात त्यालाही कळत नाही, ऐकतात त्यालाही कळत नाही, आणि कधी कधी तर बोलतायत त्यालाही कळत नाही. ते विद्वान. पण संत इतकी सोपी भाषा, गोकुळेच्या सुखा, पण त्यामध्ये अर्थ, गहन अर्थ असतो. संतांची भाषा सोपी आहे, तर त्याला भावार्थ असतो, त्याला शब्दार्थ असतो, त्याला व्यंग्यार्थ असतो, आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाराही त्यात अर्थ असतो. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराजांनी पाहिलं, प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतोय. प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं. अगदी लहान बाळाला सुद्धा गरमी होत असेल तर लगेच त्या फोडेल. मग आईच्या लक्षात येतं की अरे याला गरमी होते, मग ती पटकन पंखा लावते, एसी लावते, कूलर लावते. मग हुश्य, आता कसं खुदू खुदू हसायला लागलं. म्हणजे त्या बाळाला सुद्धा सुखाची गरज आहे. सगळ्या कोणाला सुख नकोय हो? कोणाला? प्रत्येकाला सुख हवंय. सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ. तू जाई पंढरी एक वेळ, तू जाई पंढरी एक वेळ, सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ. प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतो आहे हे तुकाराम महाराजांनी जाणलं. आणि मग ते म्हणाले, अरे 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 हे नको तिथे. जसं प्रत्येकाला वाटतंय सुख या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी शोधतायत सुख कुठे आहे. मग संतांच्या लक्षात आलं, खरा सुखाचा मार्ग त्यांना कळलेला नाही. कारण हे सुखाधिपती आहेत. यांनी परमेश्वराच्या भक्तीचं, नामस्मरणाचं, त्याच्या चरणाचं सुख प्राप्त केलेलं आहे. संतांनी ते देवरूप झालेले आहेत. सुखाचे सागर आहे. जसं आता आपण कृष्णाष्टकात ऐकलं, गुणाकरम सुखाकरम कृपाकरम कृपावरम. तो गुणांचा समुद्र आहे, सुखाचा समुद्र आहे परमात्मा. आणि संत हे सुखाचे समुद्र आहेत. पण समुद्राची ही उपमा संतांना कमी पडते का? तर समुद्र खारट आहे. समुद्राचं पाणी खारट आहे. हा दृष्टांत बरोबर नाही. शास्त्रकारांनी दिला की सुखाकरम, सुखाचा समुद्र आहे. मग संत कसे? त्यांची कृपा तर गोड आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. आपण गाणं ऐकलंय ना, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृता म्हणा. तुमच्या सगळ्यांचा आवाज गोड आहे, मला मम्मांनी सांगितलंय बरं. कोणीही आवाज चोरू नका, मोकळं गा. अमृताहुनी गोड. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा. गाबान घे, गाबान घे, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड. सांग पंढरी राया काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी. का रूप ध्यानासी, का रूप ध्यानासी. नाये तुझे अमृताहुनी गोड. वा वा, इतकं गोड गात
जाताय तुम्ही पुढच्या माझ्या सगळ्या कीर्तनांना चला तुम्ही टाळकरी म्हणून सगळे. हरिदास गर्जती हरी हरी हरिदास गर्जती हरी नामाच्या कीर्ती हरिदास नये माझ्या चित्ती नामा म्हणे नये माझ्या चित्ती नामा म्हणे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. आता आपण मराठी वर्जन ऐकलं याचं. आता आम्हाला आप सब हिंदी प्रांत के लोग हो, आपको हिंदी तो बढ़िया आती है, हम ही टूटी फूटी बोल लेते हैं आपकी संगति के कारण. तो इसका हमने हिंदी वर्जन भी बना दिया कि हिंदी लोगों को भी हमारे संत नामदेव महाराज क्या कह रहे हैं वो उनको सुना लेने के लिए. अमृत भी फीका लागे अमृत भी फीका लागे अमृत भी फीका लागे मीठे तेरे नाम से मीठे तेरे नाम से. अमृत भी फीका लागे मीठे तेरे नाम से मीठे तेरे नाम से. मेरो मन केशवा क्यों मेरो मन केशवा क्यों नारटे दिल से नारटे दिल से. अमृत भी फीका लागे अमृत भी फीका लागे मीठे तेरे नाम से मीठे तेरे नाम से. अमृत भी फीका लागे अमृत भी फीका लागे मीठे तेरे नाम से मीठे तेरे नाम. असं सुंदर सगळ्या अभंगांची हिंदी वर्जन करणं सुरू आहे हिंदी प्रांतातल्या लोकांना ऐकवण्यासाठी, ज्यामुळे आपल्या मराठी संतांना काय म्हणायचं आहे ते विचार सगळ्यांपर्यंत पोहोचतील. आता आपला प्रतिपाद्य विषय आहे गोकुळीच्या सुखा. तर ते सुख कुठे आहे तर ते शेगावीला आहे. तुम्ही मोठे भाग्यवान आहात, वर्षातून एकदा दरवर्षी गजानन महाराजांच्या तिथे कशासाठी जाता? दर्शनासाठी. अगदी खरे भक्त आहात तुम्ही. आमच्या परवा एकाला विचारलं शेगावला कशासाठी जाता, म्हणे झुणका भाकरी खायला. आता झुणका भाकरी खायला शेगावला जायचंय मान्य आहे, त्यातही मोठा भक्ती भाव आनंद आहे, प्रसाद आहे महाराजांचा. पण खरं जायचंय कशाला? दर्शनाला. अहो एवढंच काय, आमच्या पुण्याला तो संगीताचा महोत्सव चालतो. कोणता? सवाई गंधर्व. सगळ्यांना माहिती आहे. तो परवा एक जण मला असाच भेटला, एक इतर प्रांतीय असावा बहुतेक. अरे बोले वो खवाई गंधर्व क्या बढ़िया था बोले. मैं मतलब ये क्या बात, अरे खवाई गंधर्व नहीं वो सवाई गंधर्व है. नहीं 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 बोले, अरे गाने तो छोड़ो, उधर गाना आओ करते रहते बोले, उधर पीछे बड़ी मजा आती है खाना खाने की. वो ऐसे बढ़िया बढ़िया एक से एक पदार्थ होते हैं. असल में जाना है तो खाने के लिए जाओ बोले सवाई गंधर्व में. मी म्हटलं अरे असं नाही, ते खरं गाणं ऐकावं, ते गाण्यासाठी आहे तो महोत्सव, खाण्यासाठी नाही. मग त्यातल्या एका मराठी एक होता, त्यांनी लगेच मला ऐकवलं. हा तुम्ही ऐकायचं नाही, काय करायचं तुम्ही स्वर धरून ठेवायचा, नाही तर आमचा स्वर सुटेल ना. माझे कुठलं गाणं आहे सगळ्यांना माहितीये? माझे पुढे काय? माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे. खरं सुख कशात आहे तर संतांच्या भक्तीत आहे, परमेश्वराच्या नामस्मरणात आहे. पण काही लोक सुख शोधतात खाण्यात, काही जण संगीत शौकीन असतात ते गाण्यात शोधतात. माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन खाणे खाणे. पिझ्झा असो बर्गर असू दे, पिझ्झा असो बर्गर असू दे,
इडली किंवा नूडल्स असू दे, इडली किंवा नूडल्स असू दे, कोंबून कोंबून खाणे खाणे माझे जीवन, खाणे खाणे माझे जीवन, खाणे खाणे. तुम्ही म्हणाल हे सवय गंधर्व पुढे चालतो, जो मागे खाण्याचा प्रोग्राम चालतो, जे खाण्याचे शौकीन असतात. तुम्ही म्हणत असाल अरे तुम्ही पुणेकर काय खाण्याचे शौकीन, खाण्याचे खरे शौकीन तर इंदोरकर आहेत. इंदोरची कुठली गल्ली आहे ती, सराफा बाजार, तिथे परमानंद आहे ना, बरोबर. नाही नाही बरं, त्याच्या नादी लागू नका. जसं जसं वय वाढतं तो घोटाळा होतो, बरं गडबड होते, कारण पचवायची क्षमता कमी होते. सुखाचा मार्ग, लोक संत म्हणतात सुखाचा मार्ग आहे गोकुळीच्या सुखा. गो नाम इंद्रिय, आपले पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं एकादश मन आहे आपलं. पंच ज्ञानेंद्रिय, एकादशेंद्रिय ग्राहेण सद्गुरु उपासनाया. पंच ज्ञानेंद्रिय, ज्ञान मिळवून देणारे जे आपल्याला साधन आहेत परमात्म्याने आपल्याला दिलेले आहेत. अरे किती कृपा केली आहे त्या परमात्म्याने, त्या संतांनी, सद्गुरूंनी आपल्यावर. आपल्याला डोळे दिले आहेत त्या परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी. पण लोक काय पाहतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चौकात उभे असतात, काय पाहतात ते ज्याचं त्याला माहिती. अर्थात आपल्या इथले सगळे आपण भक्तजन आहोत, कारण मला कीर्तन उरकून परत जायचंय, बरोबर. पण तरुण वर्ग जो आहे तो डोळ्यांचा उपयोग देवाधर्मासाठी, भक्तीसाठी, परमेश्वराच्या दर्शनासाठी बहुधा करताना दिसत नाही. क्वचितच एखाद्या तरुणाला त्याची गोडी लागते, पण खरी ही गोडी संतांची इच्छा आहे तरुण वयातच लावा. परम आदरणीय आमचे वंदनीय गरुड काका आणि मम्मांची ही इच्छा आहे की सगळ्यांना गोडी लागावी, ती तरुण वयात लागावी. तुम्ही म्हणाल मग आमचं तर वय होत चाललं, असं नाहीये. आमचे वडीलही सांगायचे, जो जो कीर्तनाला येतो, लोक कीर्तनाला कोण येतात, बहुधा रिटायर्ड झालेले, 60कडे चाललेले, केस पांढरे झालेले, दात पडलेले, बरोबर, असेच बहुधा येतात. पण ते कशासाठी येतात, ते तरुण होण्यासाठी येतात. कारण कीर्तनात माणूस जवान होतोय, तरुण होतोय. आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे छोट्या छोट्या मुलांना गोडी गुलाबीनी. कारण तुम्ही सगळे कीर्तनाचे प्रेमी का झाले, तर तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला लहानपणी बोट धरून चॉकलेट देईन, गोळी देईन, चल कीर्तनाला, असं करून आणलेलं आहे. म्हणून तुम्हाला एकदा का गोडी लागली की आता सुटते का गोडी. दरवर्षी आठवण असते, कधी प्रगटती नाही, हा आनंद असतो. तर अशी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की लहान मुलांना हिडीस पिडीस न करता त्यांना प्रेमाने गोडी गुलाबीने आणलं पाहिजे. काही त्या शाळा भलं करणार नाहीयेत, तुम्हाला सांगतो. कारण शाळांमध्ये ना आपला धर्म शिकवला जातोय, कॉलेजेसमध्ये ना आपल्या देवाचं शिकवलं जातंय, ना आपल्या धर्माचं शिकवलं जातंय. उलट कॉन्व्हेंट स्कूल जे आहेत तिथे तर इतर धर्मियांचं शिकवलं जातंय. आणि त्यामुळे आपल्या मुलांना आपण जाणीवपूर्वक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकून इतर धर्मीय मानसिकता तयार करण्यासाठी पाठवतो. मग काही शाळेशी भांडावून 1 दिवस सुट्टी करून 2 दिवस मुलांना, काही 3 दिवस, ते तर त्यांचा बिझनेस आहे हो. आई वडिलांना, आई वडील शाळेत पाठवतात कशासाठी, शिक्षणासाठी. आता शिक्षणासाठी पाठवल्यावरही त्यांना शिक्षण कशासाठी आपण घेतोय, मुलांना पाठवतो त्यांच्या जीवन स्थिर स्थावर व्हावं, त्यातून त्यांच्या जीवनाला आर्थिकता मिळावी. आणि शिक्षणामधून नोकरीचंही ज्ञान फार कमी मिळतंय, बिझनेसचं तर मुळीच नाही. बिझनेसचा बी कळत नाही शाळेत. 12वी 15वी पर्यंत BA डिग्री पर्यंत होऊन जातात, पण मुलांना जीवनाचा 12 15 वर्ष जर शिकल्यावर तो त्याच्या पायावर उभा राहू शकत नसेल तर ते शिक्षण निरर्थक आहे, टाइम वेस्ट करतायत आपल्या मुलांचा, असं मला वाटतं. कारण पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती, 12 वर्ष गुरुकडे जर शिकला विद्यार्थी तो विश्वविख्यात विद्वान होत असे. कारण वन थिंग एट ए टाइम, एकच गोष्ट एका वेळी. एकदा गुरुकुलात टाकलं की 12 वर्षांनीच त्याला घरी आणायचं. बस पूर्ण वेळ गुरुची योग्य निवड करून. जसे गोपाल कृष्ण महाराज कुठल्या गुरूंकडे गेले होते, सांदीपनी ऋषींकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जिजाऊ माऊली. प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ महाराज.
असे एक सगळे सगळे जे महान लोक झालेले आहे त्या सगळ्यांचे गुरु आहेत. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस. म्हणजे गुरुच विद्यार्थ्यांना घडवत होते. ही गुरु परंपरा पुन्हा आणणं अत्यंत आवश्यक आहे. या शाळांमध्ये नुसत्या जाण्या येण्याच्या चक्रा होत आहेत मुलांच्या. त्यांच्या जीवनाचं खरं सुख त्यांना मिळत नाही, कारण खेळाचा काळ त्यांचा निघून जातोय. बालस्तावत क्रीडासक्त. लहान वयात खेळायचंय त्यांना, पण खेळणं राहून जातं बिचाऱ्यांचं, खेळायला मिळत नाही. मग आई वडिलांना वाटतं संगीताचा क्लास लावू, तिकडे धावपळ ओढाताड होते, कुठे कोणी स्विमिंगचा लावू, काय काय करू अशी इच्छा होते. कारण शाळेमध्ये प्रचंड वेळ खात आहे. कुठेतरी समाजाने एकत्र येऊन याच्यावर चिंतन करून वेळ विचार करण्याची गरज आहे की शाळा कमीत कमी करून मुलांना जीवनासाठीचं योग्य ज्ञान शाळेतून मिळायला हवं. हा अधिकार आहे त्यांचा. पण आता आपल्याला दिसतंय की फक्त वेळ घालवण्यासाठी शिक्षण चाललेलं आहे. त्यामुळे बालवयात जे खेळातून सुख मिळणार आहे तेही मिळत नाही. शास्त्रकार तर सांगतात 100 वर्षाचं जर आयुष्य आहे तर ते त्यातले 12.5 वर्ष कशात जातात? खेळात जातात. बालवयात बालस्तावत क्रीडासक्त. त्या वेळात त्यांच्याकडनं परमार्थ अध्यात्म फक्त गोडी लावू शकतो आपण त्यांना कळणार काही नाही. पण गोडी लावली तर जन्मभर मात्र त्यांना त्याचा मेवा मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम रात्रौ तदर्धम गतम तस्यार्धस्य परस्य चार्धम अपर्वो बालत्व वृद्धत्व योग. 100 वर्ष आम्हाला आयुष्य दिलेलं आहे परमात्म्याने. त्यातले सुरुवातीचे 12.5 वर्ष जातात खेळात. पण त्याही पूर्वी दिवसा आपण काम व्यवसाय करतो आणि रात्री सगळे जण मस्त झोपतात. रात्र ही झोपण्यासाठीच आहे, बरोबर. काही जणांना रात्रही पुरत नाही. रात्री माझी झोप जरा कमी झाली म्हणून दिवसा पुन्हा, दुपारी पुन्हा, दिवसा पुन्हा, झोप सगळं आयुष्य झोपेत चाललंय. पण जर दिवस आणि रात्र अशी विभागणी केली तर रात्र जर झोपेत जाते आहे तर 100 वर्षाचं आयुष्य आहे तर झोप किती वर्षाची जाते आपली? 50 वर्ष आपले गेले झोपेमध्ये. आहा हा. म्हणजे उरलं आयुष्य आता 50 वर्षाचं आयुष्य उरलं. आता त्या 50तले ही 12.5 वर्ष गेले खेळामध्ये. त्यावेळी काही कळतच नाही परमेश्वराची भक्ती, संतांची भक्ती, त्यावेळेचा विषय नाही तो. मला खेळायचं, मला खाऊ पाहिजे, बस मला चेंडू पाहिजे. रडून रडून सगळं घर डोक्यावर घेणार. नाईलाज आणि त्याला चेंडू आणून द्यावा लागेल. आता लहानपणी चेंडू आणून द्या, बाहुली आणून द्या. पण तीच मुलगी मोठी झाली की ती म्हणते मला आता बाहुला आणून द्या. पुढचं आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम रात्रौ तदर्धम गतम तस्यार्धस्य परस्य चार्धम अपरम बालत्व वृद्धत्व यो. 12.5 वर्ष इकडे बालवयात गेले आणि शेवटचे 12.5 वर्ष तेही गेले म्हातार वयात. त्यावेळी दात नाही, प्रसाद खाल्ला तोंडात टाकला तर बाहेर गळून जातोय, चालता येत नाही, मंदिरात जायला तासभर निघाले पण पोचतच नाहीत लवकर. क्षमता हळूहळू कमी होते, शरीरातले अवयव थकत जातात. ठीक आहे, त्याही काळात भक्ती करायला पाहिजे, पण त्यावेळी करणं कठीण होऊन जातं. म्हणून ही गोडी सगळ्यांना योग्य वयात लागावी, त्यासाठीच तर हा केला अट्टहास. हा सगळा जो पसारा मांडलेला आहे संत भक्तीचा, हा सगळा संसार मांडलेला आहे कशासाठी? तर योग्य वयात योग्य वेळी भक्तीची गोडी लागून सगळ्यांनी आपलं जीवन भक्तीमध्ये रंगून टाकावं, हा आनंद घ्यावा, परमानंद सगळ्यांनी लुटावा. त्यासाठी हे सगळे भक्तजन आणि मम्मा आणि आमचे वंदनीय गरुड महाराज हे सगळे यासाठी झटतायत, वर्षभर त्याचा ध्यास ठेवतायत. आता हा वसा आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या पिढीला द्यायला हवा. लहान मुलांना पकडून पकडून आणा, गोडी लावा. इथे पुढच्या वेळेस मला अर्धे मुलं शाळा सुट्टी करायची ना, आणायचं त्यांना. आणि गंमत म्हणजे आता आहे बरं, कीर्तनाच्या नंतर एक कोण येणार आहे, छोटीशी कथ्थक नृत्य ठेवलंय तिचं. हा, त्या तुम्हाला सगळ्यांना तिचा कथ्थक नृत्याचा आनंद घ्यायला मिळणार आहे. कारण हा नियोजन ते दोघं जण बरोबर, योजकस्तत्र दुर्लभ. सगळे मिळतील पण अशी योजना करणारे मिळत नाहीत. वा वा. आता गेले 12.5 वर्ष तिकडचे, इकडचे 12.5 गेले. 12.5 अधिक 12.5 25. 50तून 25 गेले, उरले किती? फक्त 25 आपल्या हातात आहे. त्यामध्ये सगळी नोकरी करायची आहे,
काम व्यवसाय करायचे आहे, आला गेला पाहुणा रावणा सण वार सगळं त्याच्यात करायचंय. आता भक्तीला वेळच कुठे त्याच्यात? मग केव्हा करायची भक्ती? तर संत म्हणतात सदा येता जाता उठत बसता ग्रास गिळता. अहो करता येतं, काम करता करता सुद्धा भक्ती करता येते. तो अंतःकरणाचा विषय आहे भक्ती म्हणजे. जसं नामस्मरण घ्यायला संत सांगतात, त्यांची काय इच्छा आहे? नाम घेता घेता नामीचं स्मरण व्हावं, नामीच्या चरित्राचं जीवनाचं स्मरण व्हावं आणि तो आदर्श डोळ्यापुढे यावा. अंतःकरणासमोर श्रीराम म्हणता क्षणी प्रभू रामचंद्र आठवायला हवे. श्री गजानन महाराज की. महाराजांची ती प्रेमळ भक्ती पूर्ण मूर्ती अंतःकरणासमोर यायला हवी. आणि हे होतच. पुन्हा 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 तुम्ही नाम घेऊन पहा. आता आपण नाम कोणाचं घेतो त्यावर अवलंबून आहे. कारण महिला वर्गांना नाव घ्यायचं असतं कोणाचं? पतिदेवांचं नाव. आता सगळ्यांचे इंदोरकरांचे पतिदेव नाव घेण्यासारखे असतात. आता कोणाचे पतिदेव नाव ठेवण्यासारखे पण असतात. इथे कोणी नाही तसं, पण मजा असते. पण तरीही नाम घेतलं तर नामीचं स्मरण होतं, म्हणून नामस्मरण सांगितलेलं आहे. आणि नामस्मरणाने पापांच्या राशीच्या राशी नष्ट होतात. पण आता एक जण मला म्हणाला, म्हणजे गोंदवलेकर महाराजांना म्हणाला की महाराज तुम्ही तर सांगता नाम घ्या नाम घ्या, सतत नामस्मरण घ्यायचंय, प्रत्येक काम करताना नाम घ्यायचं, कसं शक्य आहे? हा म्हणे शक्य आहे. म्हणजे मी बँकेत नोकरीला आहे, कॅशियर आहे, नोटा मोजतो मी. समोरचा आला, मला द्या 50,000 रुपये, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, घेऊन जा. असं केलं तर चालेल का म्हणे? महाराज हसले, म्हणे बरोबर आहे, शाबास. म्हणे जर नोटा मोजताना मी जर नाम घेतलं तर नामाच्या तोलामोलाच्या नोटा जातील ना, बँकवाले मला अरेस्ट करतील ना. मग करायचं कसं? महाराजांनी सांगितलं, तू जेव्हा कामावर येशील ना तेव्हा प्रभू रामचंद्रांना वंदन कर, तुझे जे आराध्य सद्गुरू देवता असतील त्यांना वंदन कर आणि नमस्कार करून त्या जागेवर बस. आणि आता मी जे काही काम करेन ते सगळं माझं कर्म हे नाम स्वरूप होऊ दे, माझ्या प्रत्येक कर्माला नामाचं रूप मिळू दे, अशी विनंती कर परमात्म्याला. कारण मी नोटा मोजताना मला 1 2 3 4च म्हणावं लागणार आहे, पण माझ्या 1 2 3 4लाही तू नामस्मरण समज, असं परमेश्वराला विनंती करा. तुम्ही जे कर्म कराल ते कर्म सुद्धा, कारण तुमच्या अंतःकरणात मनामध्ये परमेश्वराचं नाम असणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचं रूप असणार आहे आणि त्यामुळे केलेलं कर्म हे भक्तिपूर्ण होणार आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, आणि नमस्कार करून तू तुझ्या कामाला लाग, काम कर. असे अनेक दृष्टांत देता येतात. पण हा सुखाचा मार्ग संत आम्हाला सतत जाग करतात की सुख कुठे आहे? तर गोकुळीच्या सुखा. आजचा जो अभंग आहे त्यामध्ये म्हणतात की गोकुळात सुख आहे. मग आता शब्दार्थ काय झाला? गोकुळ. सगळ्यांना माहिती गोकुळ कुठे आहे? कुठे? मथुरा वृंदावन गोकुळ, जिथे गोपाल कृष्णाच्या दिव्य लीला जिथे झालेल्या आहेत त्याला गोकुळ म्हणतात. त्या गोकुळात खरंच सुख आहे, तेव्हाही होतं, आजही आहे आणि कायम राहणार आहे, यात काही वादच नाही. ती मातीच पवित्र आहे तिथली. त्या मातीला काय म्हणतात? कपाळाला लावतात तिला गोपी चंदन. हा, गोकुळातली जी माती आहे ती कपाळाला लावतात. का बरं? तर त्या ठिकाणी गोपाल कृष्णांनी सगळ्या गोपिकांनी तिथे सगळ्या त्या मातीवरून सगळ्या चाललेल्या आहेत. आता गोपिका त्या ज्या मातीवरून चाललेल्या आहेत त्या मातीमध्ये असं काय आहे? त्या मातीतही ते सामर्थ्य आहे, त्या वातावरणात ते सामर्थ्य आहे. का? कारण ती भक्ती त्यांनी जी अनुभवली आहे. कशी भक्ती होती? की निस्सीम भक्ती, त्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नाही, फक्त आणि फक्त गोपालकृष्णावर प्रेम आणि प्रेम आणि प्रेम. त्या भक्तांचं प्रेम पाहिल्यावर सगळे संत नतमस्तक झाले, स्तिमित झाले. कबीरा कबीरा क्या कहे, कबीरा कबीरा क्या कहे, जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. बोलो भाई सब संतन की जय, उमापति महादेव की जय, उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की, उमापति महादेव की जय.
जय। कबीरा कबीरा का कहे, संत कबीर महाराज म्हणतात, अरे काय तुम्ही कबीर कबीर म्हणताय, अरे हम किस कुछ नहीं है हम उनके सामने। जो ज्या गोपिका आहेत त्यांचं प्रेम इतक्या उच्च दर्जाचं आहे, इतकं श्रेष्ठ दर्जाचं आहे की आमच्यासारखे कबीर लाख कबीर तुम्ही मोलात टाकले इकडे तरी कमी पडतील। त्या गोपिकांचं असं निस्सीम प्रेम आहे त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक गोपाल कृष्णावर। कबीरा कबीरा क्या कहे, जा जमुना के तीर और एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर। असं इतकं महात्म्य ते गोपिकांचं सांगतात। आणि असं जर प्रेम आहे तर ही भक्ती तुम्हा आमच्या सगळ्यांच्या जीवनात यावी, हेच तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्याला या निमित्ताने सांगायचंय। मग गोकुळात सगळं सुख आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्या सुखाला कोणताही अंत पार नाही। पण आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घरदार नोकरी काम धंदा व्यवसाय सोडून गोकुळामध्ये फ्लॅट घेऊन राहायला शक्य आहे का? तुमच्यापैकी कोणाला शक्य असेल तर सांगा, शक्य आहे? सगळ्या घराची वेगटीक करून चला गोकुळात, नाही शक्य सगळ्यांना। म्हणजे तुकाराम महाराजांना फक्त एवढं म्हणायचंय का? नाही, हा झाला शब्दार्थ। मग त्यांना दुसरं काही सांगायचंय की गोकुळात तर सुख आहेच, कधीतरी जेव्हा जमेल तेव्हा दर्शनाला जा, तिथला आनंद घ्या, तिथल्या भजनात तल्लीन व्हा, तिथला परमानंद घ्या। मग दुसरं गोकुळ कुठे आहे? तर दुसरं गोकुळ आपल्या देहाच्या ठिकाणी, गोनाम इंद्रिय। दुसरं गोकुळ आपल्या देहाच्या ठिकाणी आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय याच्या माध्यमातून आपण गोकुळ निर्माण करू शकतो। कसं? सगळ्यात पहिले तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम, सगळ्यात पहिले आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं, हे सगळ्यांना सुखाचा मूल मंत्र सांगतो। आता तुम्ही म्हणाल आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तर आम्ही किती करतो म्हणून आम्ही प्रयत्न, सकाळी उठल्याबरोबर चहा सोबत नाश्ता, नाश्ता जरा कमी पडला म्हणून लगेच भोजन, भोजन झाल्याबरोबर दुपारी जेवण पटकन पचून जातं म्हणून असा क्रम नाही 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 नाही। आता जसं जसं वय वाढेल तसं भोजन कसं करायचं आहे? तर आपल्या भुकेनुसार सगळ्यांनी हा मंत्र लक्षात ठेवा की भूक असेल तरच खायचं, अन्यथा खायचं नाही, मुळीच नाही। अन्न हे परब्रह्म आहे, पण अन्न परब्रह्म आहे, तो परब्रह्म परमात्मा आपल्या शरीरामध्ये राहतोय, त्याला आपण जबरदस्ती करू का? पोट भरलंय तरी कोंबू कोंबू खाणे आता आपण ऐकलंच ना, तर तसं नाही करायचंय। अन्न परब्रह्म आहे, मग त्याला बाहेर राहू दे ना, घेऊच नका, पहिले आग्रह करू नका, या वयात आग्रह दुसऱ्यालाही करू नका, तुम्हीही स्वीकारू नका, कारण आग्रह प्रेमाचं प्रतीक आहे, मान्य आहे मला, प्रेम त्यातून दाखवलं जातं, पण दुसरेही मार्ग आहेत प्रेमाचे। कारण जर पोटातून आपण जर क्षमतेपेक्षा जर जास्त खाल्लं तर निश्चित आजारांची निर्मिती होणार आहे। किंबहुना तुम्हाला सूत्र सांगून ठेवतो, पहा कसं, तर शास्त्र आयुर्वेद, आता मी आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे मला तोही अधिकार आहे। आपला भुकेचा किती जेवावं, किती ग्राम जेवावं, आधुनिक शास्त्रातले इतकं जेवा, तितके मिलीग्राम कॅलरीज घ्या, काही कशात जायची गरज नाही, खूप सोपा मार्ग सांगतो। जेवढी भूक आहे तेवढंच जेवा, भूक झाल्याबरोबर थांबा, ढेकर पहिला हे लक्षण असतं। आता पाणी सुद्धा काही लोक जेवणाच्या नंतर पितात, काही जेवणाच्या आधी पितात, नाही, भोजनांते जल विषप्रदम, जेवणाच्या नंतर जर तुम्ही घटा खूप पाणी पित असाल तर त्याचं सगळ्याचं विष निर्माण होईल, आरोग्याला ते आरोग्यदायी नसेल। मग पाणी केव्हा प्यावं? तर जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यावं, आणि तहान असेल तेवढंच, विनाकारण जास्तीचं पाणी पिऊ नका। काही लोक सकाळी उठल्याबरोबर 2 लोटे पाणी पितात, मोठे मोठे डॉक्टर लोकही सांगतात अत्यंत चुकीचं आहे, कारण माझा 100% विश्वास आहे ऋषीमुनींवर। सगळ्या आयुर्वेदाच्या ऋषीमुनींनी, चरकाचार्य, सुश्रुताचार्य यांनी कोणीही असं सांगितलं नाही विनाकारण खूप पाणी प्या। त्यांनी सांगितलंय जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्या, तहानेपेक्षा मुळीच जास्त पिऊ नका। आता भोजनाच्या आधीही खूप सारं पाणी पिऊ नका, भोजनाच्या नंतरही पिऊ नका, जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं पाणी प्या। आणि तेही किती प्यायचंय? तर जर आपण जे काही जेवणार असू त्याचं 50% साधारणतः हे घन सॉलिड जेवायचंय, म्हणजे भात पोळी भाजी घन पदार्थ सॉलिड, आणि 25% द्रव पदार्थ, ज्यामध्ये कढी आमटी काय सूप असेल पाणी असेल, हे सगळं 25% जेवायचं।
जेवणामध्ये त्याचा सहभाग असावा आणि 25% पोट रिकामं ठेवायचं. असं जर कराल तर मग तुम्हाला कधीही आरोग्य तुमचं बिघडणार नाही. आणि याच्यापेक्षा जर तुम्ही हा नियम मोडून जर तुम्ही काय कराल, बहुधा बरेच लोकांना पाणी प्यायचं लक्षातच राहत नाही. जेवायला सुरुवात झाली, भरभर भूक लागलेली असते, भर 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 पूर्ण जेवण झाल्यावर शेवटी पाण्याची आठवण येते. पोट पूर्ण भरलेलं असतं, पोटात जागाच नाही, अशा वेळी पाणी प्यायची परिस्थिती येते आणि मग मात्र कठीण परिस्थिती होते. मग अशा वेळी भोजनांते विषप्रदम हे तर कायम लक्षात ठेवायचं. म्हणून आधीच जे काय प्यायचंय ते थोडं पाणी प्यावं. अर्थात केव्हा पाणी, अजूनही याचे बरेच शास्त्र आहे, पण ते सगळं तुम्हाला सांगत नाही. ग्रासांतर वगैरे वगैरे 13 प्रकारचे औषध सेवन काळ आहे, तसं जलसेवन काळ पण आहेत सांगितलेले. पण सर्वसामान्य सगळ्यांना सोपा मार्ग, तहानेवर चाला, भुकेवर चाला, ही पहिली गोष्ट. आग्रहाला यांनी सांगितलं, प्रश्न उपस्थित केला, आग्रहाला बळी पडायचं की नाही. हा, आपली ताकद असेल, व्यायाम करणार असो, आपण चालणं फिरणं योगासनं करणार असो, मग कोणी आग्रह केला तर तो पचवू शकतो. जर आपण आजारी आहोत, नुकतंच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि मग आग्रह करतायत तरी खा हो जिलब्या खा, पुन्हा काय हॉस्पिटलचं बिल भरायचंय का. परवा असंच झालं, एक आजी आणि आजोबा, मोठा प्रेमाचा संसार, भांडा भांडी पटत तर एकही दिवस नाही, पण संसार मात्र सुरू आहे. असं बऱ्याच ठिकाणी असतं, इंदोर सोडून. बरोबर ना. हा, सगळ्यांनी हो म्हणायचं. तुम्हालाही घरी जायचंय. अच्छा अच्छा. मुंबईकर तर पटत तर एकही दिवस नाही आणि संसार रोज सुरू आहे. अशा बऱ्याच घरी अशा गोष्टी असतात, इंदोर सोडून. आता अशा त्या आजी आजोबांचा छान मस्त संसार सुरू आहे. आजोबांना कधीही हिच्या हातचा स्वयंपाक आवडला नाही. शेजारीण पा किती छान करते, त्या दिवशी भाजी आणून दिली, काय भाजी केली होती, तुला काही जमत नाही. बिचारी ती प्रेमाने नवऱ्याचा पतिदेव म्हणून प्रेमाने करते, रोज आपलं आज नाही असं करून पाहू, तसं करून, आधी तरी आज तरी याला आवडेल, पण बुवा असा की याला आवडायलाच तयार नाही. आणि दोघांची 75 झाली आणि एक दिवशी आजींनी काय जीव ओतला त्याच्यात, आणि अशी आमटी झाली. हा हा हा. आजोबा खुश. आजोबा म्हणे, जन्मभराचं तुझं नावडलेलं सगळं एका आमटीत तू फेडून टाकलं म्हणे. आजची अशी झाली आमटी, नक्षत्रासारखी. वा वा वा, खूप आवडली मला. मग आवडली तर आपण साहजिक आग्रह करतो, घ्या आता काय 4च वाट्या पिऊन झालेल्या आहेत, 5वी घ्या अजून. हो 5वी दिली, हो हो करत आजोबा प्यायले. 6वी दिली, 7वी वाटी. आता काही गरज होती का, 75 नुकतीच झाली होती. हा, आता 75 झाल्यावर आता लगेच काय पुढे 13वी उरकायची होती का, पण हे काही गरज नसताना 7वी वाटी प्यायले. आता सगळी 7वी झाल्यावर आजोबा म्हणाले, आता पोटात जागा नाही, आता मुळीच नको. आजींना नेम कृपया प्लीज, माझ्या प्रेमासाठी अर्धी वाटी उरली आहे, विनाकारण कुत्र्याला घालण्यापेक्षा, गाईला घालण्यापेक्षा तुम्हीच घ्या. आता प्रेमाची भाषा आहे दोघांची. आता प्रेमाची भाषा अशी सुरू झाली आणि मग ती अर्धी वाटी नको नको म्हणता म्हणता ती पाजलीच आजींनी. घ्या, आजोबांनी प्यालेलं, उचक्या सुरू झाल्या, व्हायला लागल्या उचक्या सुरू. अरे बापरे, मेलो 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 म्हणून ओरडायला लागले. घरचे सगळे जण म्हणायला लागले, अरे वा, ज्याची आपण बरेच दिवसापासून वाट पाहतोय तो दिवस आलेला दिसतो. तुम्हाला आम्हाला वाटतं, पण तरुणांना विचारा, काय बिचारे वैतागलेले असतात सेवा करून करून. आणि आजोबांना जिवंतपणे चौघांनी उचललं आणि उचललं हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टर म्हणे, फार गंभीर परिस्थिती आहे, ICU मध्ये भरती करा. लगेच ICU मध्ये भरती केलं. थोडं तंबुरा करा आणि नळ्या घालून सगळी आमटी बाहेर काढली. अरे बापरे. त्यानंतर डॉक्टरनी लगेच मोठं बिल बाहेर काढलं. 1.25 लाखाचं बिल झालेलं. आजोबा म्हणाले, अरे बापरे, अर्धी वाटी केवढ्यात पडली, 1.25 लाखाला अर्धी वाटी पडली. म्हणजे सुख आहे का खाण्यापिण्यात, विचार करा, मुळीच नाही. त्यामुळे खाण्याचा मोह आता इथून तरी सोडा. पण आता खाण्यापिण्यात सुख नाही आहे, थोडं आहे, त्या क्षणापुरतं आहे. पण त्या खाण्यातून, त्या भोजनातून खरं सुख केव्हा मिळतं, तर संत आम्हाला शिकवतात, जेव्हा आम्ही त्या भोजनाला परमेश्वराला नैवेद्य दाखवतो आणि त्या भोजनाला प्रसादात परिवर्तित करतो, तेव्हा त्यामध्ये खरं सुख प्राप्त होतं. आणि साधू संतही असंच करतात.
तुलसी मगन भय राम गुण गाय के, राम गुण गाय तुलसी मगन भय, तुलसी मगन भय राम गुण गाय के, राम गुण गाय के। कोई चाले हाथी घोड़ा, सुनिए, कोई खावे लाडू पेड़ा, कोई खावे लड्डू पेड़ा, बर्फी मंगाए के रामा, बर्फी मंगाए के, बर्फी मंगाए के रामा, बर्फी मंगाए के। कोई खावे लड्डू पेड़ा, बर्फी मंगाए के रामा, कोई खावे लड्डू पेड़ा, बर्फी मंगाए के। सुनिए, साधु खावे रूखी सुखी, साधु खावे रूखी सुखी, भोग तो लगाय के राम गुण गाय के। काल आपण प्रगट दिनाच्या कथेमध्ये ऐकलंच, अन्न हे परब्रह्म आहे, पत्रावळीवर सुद्धा फेकू नका, त्या अन्नाची कदर करा, कारण ते अन्न आम्हाला प्राण देणार आहे, प्राणशक्ती आपली वाढवणार आहे। म्हणून त्या अन्नाचा विचार करून शुद्ध सात्विकच असलं पाहिजे, आणि त्याच्यात खरी सात्विकता देवाला नैवेद्य दाखवल्यावर। कोई चाले हाथी घोड़ा, कोई चाले हाथी घोड़ा, पालकी मंगाए के रामा, पालकी मंगाए के रामा, पालकी मंगाए के। साधु चाले पैया पैया, साधु चाले पैया पैया, साधु चाले पैया पैया, राम गुण गाय के, राम गुण गाय के। तुलसी मगन भय, तुलसी मगन भय राम गुण गाय के, राम गुण गाय के। नाथ महाराज की जय, संत श्रेष्ठ गजानन महाराज। फिरायला निघाले ट्रिप की त्याचं रूपांतर नामस्मरणाने आणि भजनाने होतं तीर्थयात्रेत, भोजनाचं रूपांतर प्रसादाने होतं, नैवेद्य दाखवले आणि प्रसाद। असं सुखाचा मार्ग जो आहे तो कुठे आहे तो शोधता 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 संत आम्हाला मार्गदर्शन करतात आणि म्हणतात परमेश्वराच्या भक्तीत आणि नामस्मरणातच हा दिव्य संदेश लपलेला आहे। आणि त्यासाठी गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा। शरीराच्या ठिकाणी सुख प्राप्त करायचं असेल तर आरोग्य पहिले उत्तम पाहिजे। ते आरोग्य साधनासाठी योगासन, प्राणायाम, चालणं फिरणं, व्यायाम, अल्प मिताहार, कमी खाणं, उपास करणं। उपास किती तर महिन्याचे 2 उपास कंपल्सरी सगळ्यांनी करायला हवे। एकादशी आणि चतुर्थी विज्ञानाने आता हे सिद्ध केलेलं आहे की जो वर्षभरात 24 दिवस 365 दिवसात जो 24 दिवस हे असे दर महिन्याला 2 उपास करतो तो शतायुषी होऊ शकतो। आणि मग तुम्ही म्हणाल 100 वर्ष जगायचं कशाला आहे, आम्ही तर जायचा विचार करतोय। नाही नाही नाही, असं कोणी विचार करू नका। तो विचार असेल तर बदलून टाका, कारण परमेश्वराने आपल्याला पाठवलेला आहे। तो कसा आहे, तो अवतार आहे, परमात्मा आहे। संत हे अवतारी पुरुष असतात, ते जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, ते आपला देह कष्टवतात कशासाठी तर जगाच्या कल्याणासाठी। परमेश्वर अवतार घेतो तसा ऐका, तुमचा आमचा सुद्धा अवतारच आहे। बरेच वेळा घरी ऐकायला मिळतं की नाही, आमचे हे म्हणजे, अरे बरोबर बोलल्यात, मला वाटलं माझ्या घरचं तुम्हाला कसं कळलं, पण घरोघरी वातीच्या चुली, आमचे हे म्हणजे अवतारच आहे। पण खरंच आहे, प्रत्येक जण अवतार आहे। परमेश्वराने प्रत्येकाला विशिष्ट उद्देशाने, ध्येयाने पाठवलेलं आहे। ते ध्येय उद्देश लवकर शोधा, आणि संत म्हणतात जागे व्हा, आणि या देहाचा जेवढा जास्तीत जास्त सदुपयोग करता येईल जगाच्या कल्याणासाठी तसा करायचा आहे प्रत्येकाने। सत्प्रवृत्ती वाढवण्यासाठी भजन, कीर्तन, नामस्मरण, त्या परमात्म्याचं कार्य, त्या संतांचं कार्य आपल्या सगळ्यांना वाढवायचं आहे। एक एक ज्योत से ज्योत जलाया करो, और प्रेम की गंगा बहाया करो। तर प्रेमाची आणि भक्तीचं अगदी जवळचं नातं आहे। भक्ती ही प्रेमाच्या जवळ आहे, तर त्यामुळे हा भक्तीचा डांगोरा पिटू, भक्तीचा डांगोरा, आणि कळी काळाशी दरारा। त्यामुळे संतांनी ही भक्ती टिकवून ठेवली, म्हणून तर आपला देश, धर्म, संस्कृती सगळी टिकलेली आहे। आणि हेच कार्य तुम्ही इथे करता आहात मोठ्या प्रेमाने। आता इथे हे कार्य पूर्ण इंदोरसाठी ऊर्जा केंद्र निर्माण व्हायला हवं।
प्रत्येकाने ह्यांचा सगळ्यांचा वसा घेऊन आम्हाला सांगा, आम्ही पुढे काय करू. आणि सगळ्यांनी मिळून हे काम निश्चित वाढायला हवं. आणि तुम्ही करता आहात, यात काही वादच नाही. हे अत्यंत आदरणीय आणि वंदनीय असं कार्य आहे तुमचं, खूपच छान सुरू आहे. आता गोकुळीचं शरीर उत्तम झालं, आपण आरोग्य पहिले उत्तम ठेवलं, त्याचे लाभ काय? त्याचे खूप लाभ आहेत. आपण जगात लोकांना दोनच गोष्टी आवडतात, एक तर पैसा, नाही तर कष्ट. आपण लोकांसाठी काही कष्ट करू तर आनंद आहे, परमानंद आहे. धनसंपदा देऊ तर आनंद आहे, परमानंद आहे. जर आपण कोणासाठी काही करणारही नाही, मग मात्र लोक आपल्याबद्दल काय बोलतात माघारी, ते ऐकण्यासारखं असतं. तर त्याच्यासाठी आता परवा एक सुनबाई नवीन घरात आल्या आणि सासूबाई म्हणाले, आता माझं मात्र खरं सुख सुरू होणार, मी सासू होणार आणि मग माझ्या जीवनात काय येणार? सुख येणार. आहा, म्हणजे काय? त्यांना विचारलं, सुख येणार म्हणजे? मग मी पलंगावर बसेन आणि आज्ञा देईन, हा येऊ द्या, काय चहा येऊ द्या, ह येऊ द्या, काय पोह्याची प्लेट येऊ द्या. सुनबाई आली घरात आणि सासूबाई पलंगावर जाऊन बसली. लगेच वाट पाहते. आता सकाळी 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. अरे अजून पोहे नाही, चहा नाही, काही नाही. तेवढ्यात जोराने आवाज आला, येऊ द्या. म्हणजे सुनबाईने आवाज दिला, सासूबाई चहा येऊ द्या. सासूबाई उठल्या बिचाऱ्या, स्वतः चहा बनवला, घे बाई चहा. जी दुसरी, पण जी सासू सुनेला म्हणते, तू थांब, मी करते सगळं, राहू दे, तू नको करू. कारण जी स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवेल तीच दुसऱ्यासाठी काही करू शकेल. पण अशी सासू सगळ्यांना हवी असते बरं. हा, सुनबाईला म्हणेल, तू बस, मी करते सगळं, असं म्हणणारी आमच्या आई इतक्या छान आहेत. म्हणजे काय, एक काम करू देत नाहीत. बरोबर की नाही? हा, अशा सासू सगळ्यांना आवडतात. त्यामुळे लक्षात ठेवा, शेवटपर्यंत कष्ट करायला मागे पुढे पाहायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही, आपणच करायचं. आणि करताना भाव काय ठेवायचा? मीच केलं मुळीच नाही, बाजूला, मी काही केलं नाही, करते करावी ते महाराज आहेत. माझा देह उत्तम आहे, मी करते आहे. त्या घरच्या बालगोपाळांची सेवा करताना असं समजायचं, मी गोपाळकृष्णाची सेवा करते. सुनेची सेवा करताना समजायचं, मी लक्ष्मीची सेवा करते. मग पहा घरात कशी सुखाने लक्ष्मी नांदते. गोड गोड शब्द ऐकायला मिळतील आणि मग आनंदाला पारावार राहणार नाही. असं घराचं गोकुळ करायचं आहे. म्हणून तर संत म्हणतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरन. असं जे घर गोकुळात सगळे घरातले लोक कष्ट करायला तयार आहेत, त्यांचं आरोग्य उत्तम आहे, त्या घरात सुख आहे. मग त्याच घरात आला अतिथी येणार आहे, अति त्याचंही स्वागत होणार आहे. घरामध्ये साधू संत येणार आहे, भजन कीर्तन घरात चालणार आहे. हे केव्हा? आरोग्य उत्तम असेल तर. शरीर माध्यम खलु धर्म साधनम उद्यम साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम षडे ते अत्र वर्तन्ते ते तत्र देवा सहाय्यकृत. ज्या घरात सगळे उद्योगी आहे, म्हणजे नको ते उद्योगी नाही, चांगले उद्योग करणारे, व्यवसाय, उद्योग, काम, कष्ट, शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट करायला तयार राहायचं. शेवटच्या क्षणापर्यंत धनसंपदा कमवण्यासाठी तयार राहायचं. कारण कमवलेला पैसा आता भोग घ्यायचा नाहीये. कारण भोग कुठल्याही धनाचं, दानाचं, सगळ्या गोष्टींची 3च मार्ग आहे. दानम भोगो नाशः. असलेली संपत्ती आपण दान करू शकतो, भोग घेऊ शकतो, अन्यथा नाश होणार आहे. म्हणजे काय? आपण सगळं जमावून ठेवलं आणि आपणही भोग घेतला नाही, जन्मभर कद्रू सारखं राहिलो, कोणाला कवडी दिली नाही, सगळं आपल्या जवळ जमावून ठेवलं, म्हणजे भोगही घेतला नाही, दानही केलं नाही. दानम भोगो, भोगही घेतला नाही. मग त्याचं काय होणार आहे? नाश. म्हणजे काय? आपण गेल्यानंतर सगळे गोळा होतील, सगळे मस्त वाटून घेतील. वा वा, आमचे आजोबा किती छान होते, जन्मभर कद्रू राहिले, फुटाणे आणून खाल्ले नाही, सगळं आमच्यासाठी ठेवलं. सगळे वाटून घेतील. बिचारे आजोबा स्वर्गातून पाहतील, अरे मला हे मस्त काजू कतली आणून खातात, मी फुटाणे खाल्ले नाही. त्यामुळे जीवनाचा विचार करा. सुख शांती कुठे आहे? तर दान, भोग आणि नाश यातलं दान करण्यात परमानंद आहे. कारण जर 100ची नोट हरवली, त्याचं दुःख जन्मभर माणूस विसरत नाही. हे कुठे गेले, 100 रुपये कुठे गेले? पण 100 रुपये दान कोणाला सत्पात्री दान केलं तर त्याचा आनंद किती आहे. दान, भोग आणि नाश असं सगळं आहे. तर या जीवनाचं, या शरीराचाही
क्षणाक्षणाला उपयोग करून जगाच्या कल्याणासाठी सदाचाराच्या माध्यमातून, लोकांना सहकार्याच्या माध्यमातून, मदतीच्या माध्यमातून, मार्गदर्शनाच्या माध्यमातून सत्वगुणाकडे, संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या मार्गाकडे आणावं. तरच आपलं जीवन गोकुळ होईल, आपलं घर गोकुळ होईल, आपला परिवार गोकुळ होईल, आपला देश पाहता पाहता सगळ्या जगाला ज्ञानदीप लावू, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हेच संतांना सांगायचं आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. पुढची ही खरी गोकुळचा कसा आनंद आहे तो आपण उत्तर भागात पाहूया. म्हणून पूर्वपद्यात महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, हो गोकुळीच्या सुखा अंत, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण पुढ्या तोरणे करीते कथा आणि गाणे, हो पुढ्या तोरणे करीते कथा आणि गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, गोकुळीच्या सुखा